मित्रांनो, आम्ही चाललो ऍक्च्युली गावाला. मी माईकच काढत होतो पण तेवढ्यात आमच्याबरोबर एक हे झालं म्हणजे बोलू शकत पण ते पोलीस काका आले. ऍक्च्युली आम्ही इकडे येऊन आम्ही थांबलेलो आणि मास्क वगैरे घालायला थांबलो आणि ऍक्च्युली इथे बघा इथे एटीएम आहे. एटीएम फोडण्याचा प्रयत्न केलेला सकाळी 4 वाजता 4 वाजता 4 वाजले वाटतं. तर आम्ही बरोबर इकडे जाऊन थांबलो आणि सगळं व्हिडिओ चालू करायला. तर त्यांना असं वाटलं की आम्हाला बोलत होते की आधार कार्ड दाखवा वगैरे. आम्ही दाखवलं सहकार्य दाखवलं असं असं झालेलं. बाकी काय नाही, आमची स्टार्टिंग होती. आता पण जे पण चांगलं आलं काय असं वाईट नाही झालं. असा आहे आमचा एक्सपिरियन्स. आता पुढे बघूया काय होतंय. होपसो चांगलीच जाईल राईड. बघू आता काय. ठीक आहे, म्हणजे इतका पण असं काय हे नाही. पोलिसांना सहकार्य करणं तर आपलं कर्तव्यच असतं. तर ऍक्च्युली पेट्रोल वगैरे तर आम्ही काल रात्रीच फुल करून ठेवलेलं, म्हणून म्हणजे एवढा तर प्रॉब्लेम नाही येणार. आवाज कसा येतोय मित्रांनो मला माहिती नाहीये, कारण माईक मी खूप जवळ लावला मित्रांच्या. नमस्कार. मित्रांनो हा नजारा कसा दिसतोय जरा सांगा कमेंट बॉक्स मध्ये. आपल्या हे बघा रायडर्स खूप थांबले आमच्या बरोबर. म्हणजे आपण आम्ही त्यांच्यावर थांबण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आम्ही ऍक्च्युली ते चाललोय, आम्ही नाही चाललोय. तर वेदांत तेच बोलतोय आहोत की ते चाललेत. तर सॉरी माफ होईल. आम्ही त्यांच्या पेसला मॅच नाही करू शकणार, कारण आमची गाडी जी आहे ना ती 100 सीसीची आहे. 110 सीसीची आहे आणि त्यांच्या गाड्या ऑलमोस्ट 200-250च्या वरच असतात. तर ठीक आहे, म्हणजे आम्ही त्यांच्या पेसला मॅच नाही करू शकत. पण ठीक आहे, जे पण आहे ते आता हेच आहे, त्यामुळे काय आता बोलू शकत. तर मी विचार करतो की हा जो नजारा आहे हे आपलं जे स्वराज्य धोरण आहे घेतलं आम्ही, किती मस्त दिसतंय. जरा कसं दिसतंय, किती मस्त दिसतंय ते जरा कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला जरा सांगा. मला तर हा व्ह्यू बघून खूप असं एकदम मस्त वाटतंय. कोणाला आवडणार हा व्ह्यू. इतकं भारी जे बनवलेलं आहे स्वराज्य तोरण. महाराजांचे सगळे म्हणजे सगळे नाही घेतलेत गड, पण जे जे मोजके ज्यांचे मेन असे नाही चालू नाही. तर महाराजांचे जे मेन गड आहेत त्यांचे फोटोज आहेत, त्यांचे चित्र आहेत आणि त्यांची नावं पण आहेत तिथे. तर तेच आहे सगळं. मस्त आहे. 150 रुपयाला इतकं भारी मिळत आहे, कोणाला काय आवडणार असं. कोणत्या वेबसाईटवरून घेतलंय आपण. माइल्स ऑन कॅनव्हास म्हणून एक वेबसाईट आहे. त्यांच्याकडे हे 150 रुपयाला बाईकचं 150 ते 250-300 तुम्ही ऑनलाईन जाऊन चेक करू शकता. ऍक्च्युली हे छोटं आहे, तर मग ही स्मॉल साईज आहे, तर मग 150 पर्यंत आली आहे मला. असं सीन आहे. मित्रांनो ऍक्च्युली आमचा निघायचा टाइम जो होता ना ते 4चा होता, पण काही कारणास्तव म्हणजे असं थोडेसे छोटस एक तांत्रिक बिघाड झालेला, त्याच्यामुळे मग आम्हाला निघालेला तो उशीर झाला. ठीक आहे, आम्ही थोडस ते कव्हर करणं बघू तेवढं. काय म्हणतोय. नाही
जस्ट सांगतो की 4 वाजता निघणार होतो पण थोडंसं मिसमॅच झालं. अरे वा मित्रांनो ऑलमोस्ट भरपूर जण सगळे निघालेत आणि ह्या रूटला जातात म्हणजे आता काय माहिती कुठे जात आहेत नक्की. कर्जत वगैरे जातात ना ते. हा तेच काय काय जणांच्या ब्रेकफास्ट राईड वगैरे असतात सॅटर्डे संडे किंवा मग सॅटर्डे संडे आउटिंग वगैरे असतात तर त्याच्यासाठी पण निघाले असतील लोक. पण आपला जो टप्पा आहे तो आहे टुवर्ड्स कोकण, टुवर्ड्स संगमेश्वर. मीच मूर्खपणा करतोय, लेफ्ट साइडने ओव्हरटेक करतोय आणि जाऊ देत पण आता तिकडून मोठी गाडी होती. माफ कर दादा. मित्रांनो समोर असं कॅमेरा असेल ना की मी काय पण बडबडत जातो, म्हणजे असं काही पण लिटरली काही पण बडबडत जातो. तिथे सीएनजी पंप आहे मित्रांनो. या रस्त्यावर ना मित्रांनो एकदम अशी हळू गाडी चालवायला पाहिजे कारण हा जो ठाण्याच्या ऐरोली जो रोड आहे तो खूप असा खड्डे वगैरे जास्त आहेत. खड्डे आणि चढ उतार खूप आहे त्याच्यावर. थोडेसे चढ उतार म्हणजे काही एकदम असे स्टीप करून नाहीये, स्टीप चढण वगैरे असं नाहीये, सरळ पण आहेत त्या मनाने तरी खूपच आहे. ठीक आहे. ऍक्च्युली मला माहिती दिलं त्यामुळे मी काय पण बरोबर चाललोय तर थोडस इग्नोर करत आहे. बघू मी ते कट करेल नंतर. सॉरी. बघा ह्याला खूप घाई आहे, जाऊ देत त्याला. हे बघा मित्रांनो हे इथे पनवेलच्या इथे पोहोचलोय आम्ही आता. एकदम काहीतरी बोलेल. हॅलो हॅलो आवाज येतोय माझा? पळसपेच्या रोडला पळसपे नाका लागेल आता. पळसपे म्हणजे बोलू शकतात की आपला कोकणच्या रोडला लागलो आम्ही. हा म्हणजे आता कोकणातला रोड चालू आहे आपला. आहे थोडा वेगळा अँगल तुम्हाला दाखवण्यासाठी. त्यामुळे पण माईक लावलाय. आय डोंट नो माझा आवाज कसा येतोय आता. ठीक आहे. सोंडाई गडावर. हा सोंडाई गडावर जात होतो. लेफ्ट घेतली राईड घेऊन आपण आता जाणार. त्याची पण व्हिडिओ मी तुम्हाला खाली देईन सोंडाईची वर देईन आय बटन मध्ये. सॉरी. हा रस्ता चांगला गेला रे. काय बोलतो? हा रस्ता चांगला गेला. लय खड्डे होते. आहे ते बघ आले ना. नाही पण त्याच्याहून पण डेंजर खड्डे होते. थोडं काम करायला लागेल ना रे गव्हर्नमेंट. तर ऑफिशियली आपण मुंबई गोवा ओल्ड मुंबई गोवा हायवेवर लागलो आहोत. काकी राईड करतात. सो गाईज असं नवीन तुम्ही फॅक्टरी आहे JSW स्टीलची. तर याच्या खाली एक रोड जातो. ओके तो आता आधी लागला फॅक्टरी तेवढी मोठी आहे JSW ची. JSW स्टील आहे. तुम्हाला बोलून सूर्योदय आता होईल आणि सूर्योदय झाला आहे. सूर्य दाखवतो सनराईज मस्त लेफ्ट हँड साईडला नजारा आहे. सो सकाळ पहाट बघू शकतात.
चला त्यामुळे तुम्हाला आता हा एक व्ह्यू बघायला मिळतोय. मी ट्राय करेन कमी बोलायला, कारण माहीत असल्यावर मी कमीच बोलतो. ते थोडस एक तांत्रिक बिघाड झाला आपल्या गाडीमध्ये, पण ठीक आहे. आता काय, एक दगड उडाला, तो गाडीच्या चाकानेच उडाला आणि त्यामुळे मग तो प्रॉब्लेम झालेला थोडासा. पण ठीक आहे, आता ते रस्त्यावरच्या ज्या गोष्टी असतात त्या होणं आपल्या हातात नसतंच, त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. हे मित्रांनो वायझर खाली करावं लागेल मला. वायझर खाली करावं लागलं. आता आपण इंदापूरला पोहोचलो आहोत. इंदापूरला जवळजवळ आता वाजले 6:42, म्हणजे 6:45 झालेले आहेत. 4 वाजता म्हणजे थोडस लेटच झालं आहे, पण ठीक आहे, चालतंय. आपल्याला काही इतकं पण असं लवकर जायचं नाहीये. हा, एकदम सुसाईड राहून पण आपल्याला काय घरात जाऊन बसायचं आहे. घरात जाऊन बसण्यापेक्षा बोलवा जाऊया, म्हणजे 12 वाजेपर्यंत 11, 11:30 पर्यंत पोहोचला तरी पण काय आपला पूर्ण दिवस कसा पण असं जाणार आहे बसूनच. म्हणजे बघू आम्ही त्याचा काहीतरी चांगला उपयोग करून घेऊ. संगमेश्वर फिरवणा गेला, त्याच्यासाठी आम्हाला आमचं असं म्हणणं आहे की, म्हणजे असा विचार आम्ही प्लॅन केला की आम्ही जाऊ पहिले घरी जाऊ, आंघोळ करू आणि मग एक 2च्या दरम्यान परत निघू आणि कसबा, संगमेश्वरचं कसबा, नंतर तिकडून महाराजांची समाधी, कर्णेश्वर मंदिर, सप्तेश्वर मंदिर बघू. म्हणजे कसं आमचं टाइम पण तेवढं जाऊ, म्हणजे हे होईल आणि थोडं युटिलाइज पण होईल. टाइमपास पण होईल आणि टाइम युटिलाइज पण होईल की आम्ही काहीतरी बघितलं. मी तर बघितलं आहे, पोस्ट पण वेगळं बघितलं नाही. मित्रांनो समोर आहे कोकण रेल्वे. इथे पोलादपूरला थांबलेलो, वेदांत इथे आहे. पोलादपूरला थांबलेलो, इथे भजीपाव खाल्ला, वडापाव खाल्ला, मस्त एक नंबर असतो इकडचा. काकींच्या इथे काकी मस्त वडापाव आणि भजीपाव बनवतात. तुम्ही इथे थांबलात तर इथेच या. आदेश स्नॅक्स सेंटर म्हणून आहे इथे. चला काकी. हो हो, बसलास का? गावात येतोच येतो मध्ये. हे कुठे जायचं आपल्याला? राईटला ना? आता भरूयात का? गर्दी आहे रे जायला. कुठून आहे? मेरी बात ज्यादा बातें पूरी बात, थाली में कटोरा लेके आलू बात पूरी बात. अरे यार कशी मंदार वेदन ते लाव रे पट्टे. हा मित्रांनो ते लावायला लागतं, नाहीतर ते अशी बॅग पडते ना, मग ते भीती वाटते. बॅग कशी आता मी तिला अडवलं ना तरी पण ती पडणार नाही. ते मागचे जे पट्टे आहेत ना बॅगेचे ते लावायला लागतात तिला. हा बघा वस्पा काढतोय.
तेरी बात ज्यादा बात है बुरी बात थाली में कटा रहे कि आलू बात पूरी बात मेरे पीछे किसी ने भी किया सारा मैं उससे मारा 154 किलोमीटर आहे इथून मित्रांनो. असं असं ते माइलस्टोन सांगत होते. आम्हाला काय माहिती नाही किती किलोमीटर आहे. काय दिसतंय मित्रांनो, म्हणजे निसर्ग दिसतोय पण काय दिसतंय जबरदस्त असं म्हणायचंय मला. समजून जाता असं इकडे तिकडे होऊ शकतं पण ठीक आहे, भावना पोहोचली पाहिजे. कोस्ती घाट म्हणजे हा तोच घाट आहे ज्याला ते स्पीड ब्रेकर वाले वळण आहे. स्पीड ब्रेकर वाला तर त्यात वेदांची चुकी नव्हतीच ऑफकोर्स बघायला गेलं तर. वेदांतून मी गाडी ते इथून घाट चालू होतो, कोस्ते घाट सुरू, तर तो चढवत होता इथून गाडी. आणि ना ते स्पीड ब्रेकर आल्यावर त्याला कसं हे करायचं ना, गेअर लगेच शिफ्ट करायचं त्याला जमलं नाही. त्यामुळे त्याची चुकी पण नव्हती, पण नशिबाने मागे गाड्या पण नव्हत्या जास्त, होती गाडी पण त्यांनी लगेच बाजूला घेतली. काय झालं नाही एवढं, ते झालं त्याला किती वर्ष झालं असेल. तो म्हणून फोनवर बघत चाललंय. अरे त्याला लागलं पण आहे तरी पण. अशी माणसं असतात ना मित्रांनो, ऍक्सिडेंट लगेच होणार. आता का हाच येतो टर्न. हा ऍक्च्युली त्याला गेअर उतरवायला लगेच समजलं ना, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला, पण ठीक आहे. लगेच आम्ही इथे गाडी बाजूला लावलेली पण, त्यामुळे इतकं काय असं काही झालं नाही. एकदम कठीण नव्हतं, ठीक आहे. स्पीड ब्रेकर वाले घाट. तर त्यानंतर आम्ही जास्त कुठे थांबलो नाही. मग डायरेक्ट व्हिडिओ शूटिंग वगैरे पण न करता डायरेक्ट घरी आलो. आणि मग घरी येऊन थोडंसं जेवलो, झोपलो आणि 2-3 वाजता 2-3च्या दरम्यान असं उठलो आणि बघतो तर हा असं एवढा पाऊस पडत होता ना. दाखवतो तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये बघा. मित्रांनो आज तारीख आहे 15 जून. हे बघा, बघताय तुम्ही किती ढगाळ वातावरण झालं आहे. बघा हे बघा किती ढगाळ वातावरण आलंय, बघू शकता तुम्ही. बघा जस्ट किडिंग मित्रांनो. आज तारीख आहे 9 मे. तरी पण एवढा पाऊस गावाला पाऊस पडतोय आणि लिटरली आम्हाला इथे दिसतोय आयुष्यवरती दिसतोय. वातावरण आलं मित्रांनो. काका घरामध्ये लिकेज झालंय, म्हणजे घरामध्ये म्हणजे अंगणामध्ये. माझा थोबडा तुम्हाला दिसतोय आणि तोंड तुम्हाला दिसतंय का माहिती नाही. दिसतंय. पावसात गावाला त्याचा फील येतोय मित्रांनो. ॲक्च्युली आम्ही आलो उन्हामध्ये, भर उन्हामध्ये. 9 मे आहे. मे मध्ये काय ऊन असतं तुम्हाला माहितीच आहे. आपली गाडी दिसते. तिला ॲक्च्युली जरा थंड व्हायला ठेवलं आहे मी बाहेर, थोडंसं इंजिन तिचं थंड होईल म्हणून. ही आयडिया ॲक्च्युली वेदांची आहे. कुठे येतं, हां बघा, आणि आपला फोन पाण्यावर ठेवलेला थंड होण्यासाठी.
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता याच्या पुढची जी व्हिडिओ येईल ती असणार आहे आपल्या वाडीतील जे क्रिकेटच्या मॅचेस झाल्या त्याच्याबद्दल असणार आहे. सो भेटू आपण त्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा कोकणातला आर्टिस्ट.